श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कथा. आज्ञा मांडली पर्जन्ये. श्री स्वामी समर्थ एकदा सेवेकरी मंडळींना घेऊन येळमिली गावी गेले. तेथून परत येताना मुसळधार पाऊस सुरू झाला. सगळे सेवेकरी मंडळी काळजीत पडले. तेव्हा श्री स्वामी मेण्यातून उतरून पायी चालू लागले. पावसामुळे सर्व सेवेकरी मंडळी भिजून चिंब झाली होती. गुडघाभर पाण्यातून वाट काढत सर्व मंडळी दर्ग्याजवळील आश्रयास गेली. थंडीमुळे सगळेजण कुडकुडत होते. त्यातच एकही गाव जवळपास नसल्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था झाली नाही. तेव्हा मंडळी महाराजांना म्हणाली, महाराज, या पावसामुळे मोठी अडचण झाली आहे. कोठेही कोरडी जागा उरली नाही. तेव्हा काहीतरी मार्ग काढा. तेव्हा श्री स्वामी म्हणाले, तुम्ही पर्जन्याला आमची जागा सोडून वर्षा करायला सांगा. तेव्हा सर्व सेवेकरी मंडळींनी तसे सांगताच पर्जन्याने आज्ञा पाळली आणि श्रीचे स्थान सोडून इतरत्र सर्वत्र वर्षाव करू लागला.